फिल्डिंग बॉलर साठी अक्षू सज्ज आहेत अक्षय अभि मॅम फॉर्म आजरा. आणि या टीमचे कॅप्टन आहेत जुल्पेवाडी किंग सुनील जाधव. सुनील जाधव स्ट्रॅटेजी फिल्डिंग करताना वरती दिसत आहेत आहेत. अथर्व अवेंजर्स यांनी टॉस जिंकून फिल्डिंग चूज केलेली आहे. त्याच्यानंतरची हे बघा team. आपल्या क्रिकेट प्रेमी ग्रुपचे आन बान आणि शान सुनील जाधव. पाहूया लेफ्ट राईट कॉम्बिनेशनने उतरलेली टीम शिवांश 11. पहिला बॉल कट करण्याच्या प्रयत्नात आणि एक धाव 0 धावावरती. सॉरी, अजून कोणी पहिला चेंडू जेवण करून घ्यायचं असेल तर त्यांनी झालेला करून आहे. घ्यायचं आहे. उपवासाची पण आम्ही सोय केलेली आहे. थांब जरा. कोण आहे ते विठ्ठल सांग की जरा. मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घ्यायची अमर पालपुलकर यांनी. अमर पालपुलकर लास्ट मॅच. ए रोहन, आता किती रन आले? आता एक एक एक. तुम्ही आडवं बसले असाल. एक तर आडवं बसलीच आहे. अमर पालपुलकर यांनी स्टेजची संपर्क साधायचा आहे. तर शूज घाले तुझे. 2 चेंडू झालेले आहेत. एक धाव असे समीकरण. अक्षय आपली फिल्डिंग सेटअप करताना पाहूया काय करतायत. लास्ट तिसरा मॅच चेंडू घेऊन येत आहेत अक्षय. कट करण्याच्या प्रयत्नात 0 धाव आलेले या चेंडू मध्ये. धाव संख्या झाली 1. 3 चेंडू 1. सुंदर आतापर्यंत सुंदर अक्षयने आपली बॉलिंगचा नमुना दाखवलेला आहे. सुंदर असं यॉर्कर चेंडू टाकलेला आहे अक्षयने. आणि एकच धाव आलेली आहे. लास्ट मॅच चे मॅन ऑफ द मॅच अमर पालपुलकर. एकच आता 0. एकच धाव 4 चेंडू. पाहूया अक्षू काय करतायत. सुंदर आतापर्यंत गोलंदाजी केलेला आहे त्यांनी. अचूक मारा. आताचा चेंडू थोडा खराब गेलेला आहे. वाईड अंपायरचा निर्णय वाईड. आणि या चेंडू मध्ये एक धाव भेटलेला आहे. आणि धावसंख्या झालेले 2. टोटल धावसंख्या झालेले 2. 4 चेंडू 1 अतिरिक्त धावा आणि एक पळून काढलेली. आणि याच्यानंतर सामना कोस्टल फायटर्स वर्सेस रुद्रादा फायटर्स. टॉस साठी येण्याची कृपा करावी. दोन्ही पण फायटर्स. आणि स्ट्रायकर आहेत तुषार कोठावळे. 2 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. सावंतवाडीचे. उचलून मारण्याच्या प्रयत्नात तुषार. मारण्याच्या पटक्यामध्ये मिस मॅच आणि हा झेलबाद झालेले तुषार. अक्षयांची अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि टीम शिवांश 11 आणि जुल्पेवाडीचे आन बान शान सुनील जाधव. जुल्पेवाडी 3 धावा झालेल्या आहेत. सुनील जाधव स्ट्राईक वर येताना. 5 चेंडू 3 धावा. अक्षयने सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. सुनील जाधव स्ट्राईक वरती. सुनील जाधव टीम मॅनेजमेंटचे सीईओ, क्रिकेट प्रेमी यांचे सीईओ सुनील जाधव. खास आजऱ्याहून या लीगसाठी एक प्रेक्षक म्हणून आलेले आहेत आपले. ते शरद पवारांच्या स्टाईलमध्ये थोडंसं ऐकूयात. प्लीज स्पर्धेबद्दल बोला. आमच्या मित्र विनयांचं पहिला मी अभिनंदन करतो की आज इथं ज्यांनी टुर्नामेंट खेळली त्यांच्या मनापासून अभिनंदन. आणि अशीच
टुर्नामेंट व्हावी. आता आमचा बी पुतण्या खेळत होता, पण दुर्दैवाने तो गेला. पण सगळ्यांनी काळजी घ्यावी की ऊन कडाकाचं आहे. आता आमची परिस्थिती असताना सुद्धा आम्ही खेळू शकत नाही, कारण आम्हाला आमच्या जीवाची काळजी आहे. पण आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट ठेवली. सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राचं नाव गाजवला गोव्यात येऊन. त्याच्याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आमचे एन जी स्पोर्ट्सचे नितेश गावडे सर यांचं मनापासून अभिनंदन. त्यांनी इथं 2 बॅट आपल्या दिल्या. एका बॅटची किंमत 4,000 रुपये आहे. अशा पद्धतीने त्यांनी 8,000चं तुम्हाला बक्षीस दिलेलं आहे. त्याच्याबद्दल नितेश गावडे सरांचं मनापासून अभिनंदन. आणि अतिशय चांगला खेळ झालेला आहे आणि टुर्नामेंट चांगल्या पद्धती झालेलं आहे. एवढं बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पवार साहेब. त्यांना मुंबईचा हॅलो. दौरा असल्यामुळे आणि आवडतं सुनील घेतलं जाधव आहे यांनी आणि अतिशय 2 मिनिटं मनोरंजन सुंदर केल्याबद्दल असा खूप खूप धन्यवाद. चौकार मारलेला आहे. बॉल आणण्यासाठी कोणीतरी सहकार्य करायचंय साईडला, बाउंड्री रोवरला. किती रन झाले रे? आणि धावसंख्येत बदल झालेला आहे. 8 धावसंख्या पुतलेली आहे. आणि स्ट्राईकवर सुनील जाधव. बघू बॉलिंग करत आहे तेंडुलकर. बॉल वरती काय करतात. सुनील जाधव बघूया. आणि हवेमध्ये सुनील जाधव यांनी मारण्याचा असा प्रयत्न. हवेमध्ये उडवलेला बॉल आहे. आणि हा चौकार पाहूया अंपायरचा निर्णय. गचाळ अशी फिल्डिंग. आणि सुनील जाधव यांनी पहिल्यांदाच 3 धावा पळून काढलेल्या आहेत. धावा पळून काढलेल्या आहेत. सर्वांनी सुंदर त्यांचं अशा क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर केलेलं आहे. 1 धाव वाचलेली आहे आपल्या टाळ्या संघासाठी. वाजून अभिनंदन करायचं आहे. फिल्डरसाठी टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. सुनील DJ जाधव यांचा सुनील. कव्हर ड्राईव्ह असा सुंदर कव्हर ड्राईव्ह आणि लॉफ्टेड ड्राईव्ह करतात ते पाहूया. आपल्या बॅटेचा काही नमुना दाखवतात काय कव्हर ड्राईव्ह किंवा लॉफ्टेड ड्राईव्ह खेळून. सुनील जाधव यांनी 6 बॉलला 6 सिक्स मारले तर शाहू यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस. जुल्पेवाडी किंग सुनील जाधव. 6 बॉलला 6 सिक्स मारले तर सुनील जाधव यांना 501 रुपयाचं बक्षीस. आणि हवेमध्ये सुंदर उचललेला असा षटकार सुंदर मारलेला असा. आहे. सीमारेषा गेटच्या पार. बाहेर जाईल आणि गेलेला आहे. गेंद तारा मंडेल में. 91 मीटरचा षटकार. कृपया दुसरा बॉल टाकावा मंडळाने. आणि धावसंख्या पोचलेली आहे 17. 3 चेंडू 17 धावसंख्या. वैभव पाटील यांची अतिशय सुंदर पाहूया. अशी मला वाटतं सुनील बल्लेबाजी. जाधव यांनी एक तरी कव्हर ड्राईव्ह किंवा लॉफ्टेड ड्राईव्ह दाखवतील, कारण लास्ट बाबर आझमला मॅचचे टक्कर मॅन ऑफ द देणारा मॅच एकच माणूस वैभव आहे. पाटील. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करताना वैभव पाटील. आणि बॉलिंग मार्कवर आहेत लक्ष्मीकांत तेंडुलकर. आणि दोन धावा. आणि ऑफ साईडच्या दिशेने मारलेला बॉल यावर 1 धावाच मध्ये संतोष करावं लागत आहे. आणि झुलपेवाडीचे आणबान शान सुनील जाधव आता strike ते चेंडू वरती. तेंडुलकर यांनी वाईड वर टाकला होता. थोडीशी मिसफील्ड झाली होती आणि धावसंख्या पोचलेली सुनील आहे जाधव यांनी 6 बॉलला 6 सिक्स मारले तर 500 रुपयाचं बक्षीस 20 आलेलं आहे. वरती. धावसंख्या होऊन पोचलेली 20 वरती. पाहूया तेंडुलकर काय करतायत. सुनील जाधव यांचे ऑफ साइड मजबूत आहे.
उचलण्याच्या प्रयत्नात आणि आणि सुनील आवाज जाधव आलेला बॅटचा यांचा कट अंपायरने दिलेला आहे आउट. एज लागून विकेट गेलेला आहे. सुनील जाधव यांना 500 रुपयाचं माझ्याकडून बक्षीस लागलेलं होतं, पण ते नेक्स्ट मॅच मध्ये बघू. कव्हर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात विकेट गेलेले आहेत. सुनील जाधव मला वाटतं आणि बाबर batting आझमला साठी टक्कर सज्ज देणार आहे. आहेत कट मारूचा आहे. स्वप्नील. या तो विन है या तो लर्न है. ये भी सामना ऐसी स्थिति पे पहुंचा है. वैभव पाटील यांनी 6 बॉलला 6 सिक्स मारले तर दिलीप चांदेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. शिवांश इलेव्हन यांच्याकडून पाहावं काही फटकेबाजी होते काय, आणि त्यांचे कर्णधार सुनील जाधव हे जेलबाद झालेले आहेत आणि स्कोर येऊन पोचलेला आहे 20 वरती. 20 सलग 3 संख्या षटकार वैभव पाटील झालेल्या आहे, मारले तर 20. 500 रुपयाचं बक्षीस दिलीप चांदेकडे यांच्याकडून आलेलं आहे. धाव संख्या 20 वरती येऊन अडकलेले आहे. बॉलर नेम काय म्हणते? ओव्हर समाप्त, 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. धाव संख्या झालेले 20. 12 चेंडू आणि शेवटचा आणि कॉमेंट्री मध्ये शिल्लक राहिलेला आहे. नितेश यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी ती आपली जागा सांभाळायची आहे. धन्यवाद. हॅलो. 2 ओव्हरच्या षटकानंतर धावसंख्या होते ती 20. तिसरं षटक घेऊन आलाय अनिल. अरे हा पंचांचा इशारा 9 बॉलचा. गेल्या सामन्यामध्ये अनिलने उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती. एकाच त्याच्या षटकामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. आणि हा पुढचा चेंडू अनिलचा, आणि हा उंच टोळलेला चेंडू बघूया सीमारेषा बाहेर जातो का, आणि हा 6 धावांसाठी. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय तो. 3 बॉलमध्ये सलग 3 षटकार मारले तर दिलीप चांदेकर याच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर होईल. 500 सॉरी. हॅलो. वैभव पाटील यांनी जर आणखीन 2 षटकार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक दिलीप चांदेकर यांच्याकडून खास वैभव पाटील यांच्यासाठी. वैभव उत्कृष्ट अशी फलंदाजी करतोय. तितकाच उत्कृष्ट असा हा गोलंदाज अनिल. अनिल की अगली गेंद वैभव के लिए. वैभव तैयार है और ये उठा के मारने की कोशिश लेकिन नाकाम रही. डॉट बॉल. अच्छी गेंदबाज का मुजाहरा करते हुए प्रदर्शन करते हुए अनिल. अनिल की अगली गेंद वैभव के लिए और ये फिर से, लेकिन ये वाइड बॉल. एक्स्ट्रा रन में इजाफा. वैसे स्कोर बढ़ता हुआ 28. और ये उठा के सीमारेषा बाहर 6 रन के लिए. बहुत अच्छी बैटिंग का मुजाहरा करते हुए यहाँ पर वैभव. कोस्टल फायटर आणि रुद्र फायटर यांनी टॉससाठी यायचं इथे. कोस्टल फाइटर और रुद्र द फाइटर. अगली गेंद अनिल की वैभव के लिए. वैभव तैयार है और फिर से स्क्वायर लेग के लिए तरफ ये मारा हुआ और ये जाता हुआ 4 रन के लिए. उत्कृष्ट अच्छी बैटिंग वैभव.
इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 38 रन। मेडिस्प्रे वनचे आमचे युनिट हेड सुरेश मोनिल सर यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मी स्वागत करतो. आणि हा अनिलचा पुढचा चेंडू और फिर से ये उठा हुआ 6 रन के लिए. सुरेश सर तुमचं स्वागत. इसी के साथ स्कोर बढ़ता हुआ 44 रन. 44. अनिल का ये अगला गेंद वैभव के लिए और ये वाइड गेंद. एक्स्ट्रा रन में बढ़ोतरी. लास्ट बॉल है. अनिल थोड़ी सी फील्डिंग सजाते हुए. और ये फिर से पटके हुई गेंद जाती हुई 6 रन के लिए. और ये नो बॉल और 6 रन. अनिल को कुछ भी समझ में नहीं आ रहे कैसे गेंद करे. अनिल थोड़े से फंबल होते हुए. और स्कोर 52 रन. धावसंख्या सर्वोच्च अशी धावसंख्या. बावन. सलग 3 षटकार. अंपायरची उज्जत घालायची नाही आहे. अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. हॅलो, दोन्ही संघांना विनंती आहे हा सामना शांततेने पार पडायचा आहे. जर जास्त वेळ घेतला तर स्कोर कमी करण्यात येईल. आणि फेअर प्ले मधून आपले पॉइंट कमी केले जातील दोन्ही टीमचे. अंपायरची वादावाद करू नये. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. आणि जे बोलायचं असेल त्यांनी कॅप्टननी बोलायचं. बाकीच्या फिल्डरने आपलं जागा सोडू नये.
अंपायरचा निर्णय अखेरचा निर्णय असा मानला जाईल. सुनील जाधव मॅनेजमेंटचे CEO. फायनल डिसिजन मॅनेजमेंट ठरवेल. अंपायरने डिसिजन काय दिलेला आहे? कृपया दोन्ही संघांना विनंती आहे, कारण आपल्याला पुढचे सामने खेळवायचे आहेत आणि या टुर्नामेंटला गालबोट लागेल. आपण आतापर्यंत शांतरीतीने सामने पार पाडवलेले आहेत. बाकीच्या खेळाडूंना विनंती आहे, आपण ग्राउंड सोडून बाहेर या. टीम शिवांश इलेव्हन्सला विनंती आहे, लवकर लवकर आपली बिल्डिंग सेटअप करून घ्यावी. आणि आताचा नो बॉल नाही आहे. ओव्हर समाप्त झालेले आहे. टीम शिवांश इलेव्हनला विनंती आहे, लवकरात लवकर बिल्डिंग सेटअप करून घ्यायचे आहे. धाव संख्या झालेली आहे 51. 18 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. 51 धावा झाल्या आहेत. 52 धावांची गरज आहे अथर्व अवेंजर्सला. 52 ला विनय. 52 धावांची गरज आहे. टीम शिवांश इलेव्हनला विनंती आहे, लवकरात लवकर, अगोदर वेळ झालेला आहे, आपण फिल्डिंग सेटअप करून घ्यायचे आहे. कॅप्टन सुनील जाधव, लवकर लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. 1 मिनिट टाइम दिलेला आहे तुम्हाला. टीम शिवांश इलेव्हन कॅप्टन सुनील जाधव, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करून घ्या. 1 मिनिट टाइम दिला आहे फक्त तुम्हाला, नाहीतर 5 धावा कमी केल्या जातील. आणि अथर्व अवेंजर्सना विनंती आहे, 2 आपले खेळाडू लवकर लवकर क्रीज वरती पाठवावेत. अथर्व अवेंजर्स, अथर्व अवेंजर्स विरुद्ध टीम शिवांश इलेव्हन. अथर्व अवेंजर्स विरुद्ध टीम शिवांश इलेव्हन. आता सामना रंगत आहे. सुंदर अशी फटकेबाजी. वैभव, हॅलो हॅलो. पुढील सामना कोस्टल फायटर आणि रुद्र द फायटर यांनी नाणेफेकसाठी तयार वैभव व्हायचं यांनी आहे. सुंदर अशी फटकेबाजी करून दूर दूर असे षटकार मारलेले आहेत. कोस्टल आता- फायटर आणि रुद्र द फायटर कॅप्टन्स, प्लीज कम फॉर द टॉस. टीम शिवांश इलेव्हन, लवकर लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या. अजून ग्रुप मधले 2 सामने खेळायचे, याच्यानंतर 3-3 ओव्हरचे, त्याच्यानंतर सेमीफायनल आणि फायनल असे टोटल 5 सामने होतील. 3:30 झालेले इथेच. काळोखाच्या अगोदर आपल्याला फायनल खेळवायचा आहे. हे आताचे अजून शिल्लक राहिलेले 2 सामने हा सोडून, त्याच्यानंतर सेमीफायनलचे 2 सामने आणि एक फायनलचा, असे 5 सामने होतील.
पुढील सामन्यासाठी कोस्टल फायटर आणि रुद्रदेव फायटर कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. बावन्न धावांची गरज 18 चेंडूमध्ये आणि सागर मुळीक GLP स्पेशलिस्ट. नेक्स्ट मॅच कोस्टल फायटर वर्सेस रुद्रदेव फायटर. कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. अथर्व अवेंजर्स विरुद्ध टीम शिवांश 11 यांच्यात सामना रंगत आहे. बॉलर सागर मुळीक राईट आर्म मीडियम फास्ट बॉलर. गतीमध्ये परिवर्तन करत कटर बॉलर. याच्यानंतरचा सामना दत्तू विरुद्ध किरण बामले. टॉस स्विंग करत आहेत विशाल जाधव. दोन जिवलग मित्र दत्तू आणि किरण बामणे आज विरोधात आहेत एकमेकाच्या. बघूया कोण बाजी मारते त्या दोघांच्यात आज. दत्तू मारतोय की किरण बामणे. सागर मुळीकचा पहिला हॅलो. चेंडू यारकर पद्धतीचा आणि पहिली धाव सागर पूर्ण मुळीकचा करतात. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. आणि टॉस झालेला आहे किरण बामणे विरुद्ध दत्तू पाटील. लक्ष्मण आणि तेंडुलकर यांनी जर सलग 3 दत्तूंच्या षटकार मारले तर चेहऱ्यावरची शाहू smile मंडेकर सांगते यांच्याकडून त्यांनी टॉस 501 जिंकलेला आहे. रुपयाचं भरघोस असं आणि त्यांनी खुश झालेले आहेत. पहिला टॉस जिंकलेला आहे मुद्दा मिळाला. दिवसभरात. आणि हा आणि त्यांचा निर्णय यष्टिरक्षकाकडून खराब बघूया काय क्षेत्ररक्षण ते. आणि 4 धावसंख्या भेटते. दोन तगडे फलंदाज बाळकृष्ण आणि लक्ष्मणसाठी एक मोठी संधी. सलग 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय ते आणि शाहू दत्तू मंडेकर पाटील यांनी सरांनी. बॉलिंग चॉईस केलेली आहे. आणि रोमांचक असा सामना 17 चेंडूत 16 चेंडूत जिंकण्यासाठी 52 धावांची गरज आहे. 48 धावांची गरज आहे. आणि एक तगडे फलंदाज बाळकृष्ण आणि लक्ष्मण. मोठ्या फटक्यांची गरज. सागर मुळीक ऑन द मार्क. पुन्हा एकदा पुढे येऊन उचलण्याचा प्रयत्न परंतु बीट झालेले आहेत. आणि सुंदर असं झेल टिपलं इथं वैभव यांनी. फलंदाजीमध्ये कमाल दाखवलेले आहे आणि ते यष्टिरक्षकाची सुद्धा भूमिका निभावताना रुद्राद फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून रुद्र प्रथम फायटर वन द टॉस क्षेत्ररक्षणाचा आणि इलेक्टेड टू निर्णय फील्ड फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. झेल बांधून परत तंबूमध्ये परततोय तो लक्ष्मीकांत तेंडुलकर. अशा तऱ्हेने सागर मुळीक याला फर्स्ट विकेट मिळालेली आहे. सागर मुळीकचा उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करतोय. काहीसा न समजलेला हा सागर मुळीकचा चेंडू. कोस्टल फायटर लक्ष्मीकांत. संघाचे कर्णधार आणि रुद्र फायटर संघाचे कर्णधार यांनी जरा माईकशी संपर्क साधायचा आहे प्लीज. किरण बामणे आणि दत्तू पाटील. लक्ष्मीकांत तेंडुलकरची जागा घेण्यासाठी गेलाय तो अभि. आणि हा मात्र दत्तू बीट होतोय पाटील- अभि. काहीसा न पाटील समजलेला कर्णधार. चेंडू. प्लीज माईकशी संपर्क साधायचा आहे. काहीसा न समजलेला चेंडू अभिला. किरण तुमच्यासाठी अट्टी-तट्टीचा धावसंख्या सामना असा मंदावलेली. तुमच्या समोर उभा राहिलेला आहे आणि रुद्रा फायटर्स जो एकही हरलेला नाही अशी तगडी टीम तुमच्या समोर आहे. काय तुमची स्ट्रॅटर्जी आणि काय प्लॅन्स आहेत तुमचे? ॲक्च्युली आम्ही बॉलिंग करायचा निर्णय होता पण आता टॉस त्यांचा जिंकला आहे तर आपण मॅच जिंकू आणि त्यांच्यासोबत आम्ही एक मोठं टार्गेट ठेवायचा प्रयत्न करू आणि ती रन आम्ही डिफेन्स करायचा प्रयत्न करणार आहे. आपल्याकडं बॅट्समन असे आयकॉन नाही आहेत पण रेग्युलर बॅट्समन आहेत आपल्याकडं. तरी आम्ही 40-50 रन 3 ओव्हरमध्ये करू शकतो आणि त्यांना डिफेन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे. पाठीमागच्या धाव दोन मिळते त्या सामन्यांच्या अभिला. परफॉर्मन्स बद्दल तुम्ही काय बोलाल? पहिला सामना आमचा लॉस झाला होतो, बॅटिंग झाली नव्हती. पण सेकंड मॅचमध्ये आमच्या बॉलरने चांगली कामगिरी केली आणि 18 रनचं देऊन डिफेन्स केले. ते आम्ही चेस केलेले होते त्यामुळे आमची बॉलिंग लाईन चांगली आहे. आता बघू या मॅचमध्ये आपण बॅटिंग पण चांगली करू आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद किरण. ऑल द बेस्ट तुमच्या संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले ते सागर मुळीक यांनी. अशा तऱ्हेने पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 7.
उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते शिवांश 11 कडून. 7 दत्तू पाटील यांनी माईकचे संपर्क साधायचा आहे. रुद्र फायटरचे कर्णधार दत्तू पाटील. 45 runs need to win in 12 balls. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तुषार. स्ट्राईकवर आहे तो बाळकृष्ण. आणि हा तुषारचा पुढचा चेंडू बाळासाठी आणि हा उंच टोळण्याच्या प्रयत्नामध्ये अरे हे मिसफिल्ड आणि हे क्षेत्ररक्षणामध्ये फंबलिंग होताना गचाळ क्षेत्ररक्षण होते ते सुनील जाधव यांच्याकडून. सुनीलला काहीसा बॉल दिसत नाही आहे. सुनील याने कॅच होता परंतु तो झेल सोडलेला आहे. तुषारचा पुढचा चेंडू बाळासाठी. बाळा तयार आणि हा कर्णधार दत्तू पाटील उंच टोळण्याच्या प्रयत्नामध्ये झेल बाद होतोय. बाळा काहीसा न समजलेला चेंडू काय तुमचं प्लॅनिंग आहे? रुद्र बाद होऊन तंबूमध्ये परतोय तो बाळकृष्ण. धावसंख्या मंदावलेली. जिंकलाय आणि काय आता सध्याचं तुमचं प्लॅनिंग आहे आणि कशी टीमची हे ठेवले? स्ट्रॅटर्जी अशी काय नाही, आम्ही आमचा प्रत्येकजण 100% आपला गिवन देतोय आणि टीम खेळायला लागले. एका दुसऱ्यावर डिपेंड कोणच नाही इकडे. सगळे टीम प्रत्येकानं आपला 100% द्यायचं काम चालू केलं आहे. त्यामुळे आमच्यात युनिटी असल्यामुळे आम्ही जिंकतोय 2 सामने. स्पर्धेबद्दल तुम्ही काय बोलाल? 2 शब्द तुमच्याकडून ऐकावायचं म्हणतो. हा स्पर्धेचा 6वा सीझन आहे आणि आम्ही लास्ट सीझनपासून या स्पर्धेत जॉईन झालेलो आणि आता कमिटी मेंबर पण आहे. पण यामागचे ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जे कष्ट लागतात ते आम्ही आता सुनील सोबत राहून 2 वर्ष बघितले. किती कष्ट करावे लागतात, काय लागतं. एवढे लोकांचं नियोजन करणे. बाळकृष्णाची जागा घेण्यासाठी आलाय तो सुनील. तुषारचा मारा नियोजन असतं आणि हा उत्कृष्ट असा टोळलेला चेंडू परंतु एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागतंय ते सुनीलला. खूप मेहनत घ्यावी, एखादी स्पर्धा भरावी आणि ती उत्कृष्टरित्या पार पाडावी म्हटल्यानंतर कमिटी मेंबर्सचं जे योगदान आहे त्याला वाखाणण्याजोगं आहे. सर्व खेळाडूंकडून तुमचं सर्वांचं खूप खूप आभार आणि एक मोठा असा प्लॅटफॉर्म जवळपास निवडून दिलेला आहे. म्हणजे रोजच्या थकीतून कुणाला कसलं टेन्शन, कुणाला कसलं टेन्शन, तिथून एक दिवस बाजूला ठेवून सीमारेषा बाहेर योगदान दिलं. बॅटमधून निघालेला सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळते. पहिला षटकार दत्तू पाटील. अशीच षटकारांची आतषबाजी करावी लागेल अविला जर हा सामना त्यांना जिंकायचा असेल तर. हॅलो, अभि यांच्या बॅटमधून पहिला निघलेला षटकार आहे. 8 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे ती अभि अथर्व अवेंजर्सला. आणि हा स्लोअर डिलिव्हरी काहीसा न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन होत आहे ते तुषार. बघूया तिसरं षटक घेऊन लक्ष्मण सावंत येतात का ते. सगळ्यांची इच्छा आहे लक्ष्मणने बॉलिंग करावी. येणार तो तिसरं षटक घेऊन आणि हा तुषारचा पुढचा चेंडू आणि पुन्हा आणि अभि यांच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आहे. षटकार अतिशय सुंदर असा षटकार गेंद तारामंडळ में. अभि आपल्या पहिल्या फॉर्म मध्ये येताना दिसत आहेत. अभि पाटील हे सीझन 4चे बॅट्समन होते.
थोडंसं लवकर फिल्डिंग हे करून घ्यायचं आहे. मला वाटतं तिसरी गोलंदाजी लक्ष्मण सावंत घेऊन येतोय असं वाटतंय. प्रेक्षकांची डिमांड आहे लक्ष्मण सावंत यांनी तिसरी ओव्हर घेऊन यायची आहे. लकी मिडिटॅपच्या मॅच लीग नंतर लक्ष्मण जाधव यांनी असं वाटते की बॉलिंग मधून निवृत्ती घेतलेली आहे. लक्ष्मण सावंत सुनील सूरज सुनील तिसरा षटक घेऊन येतोय सुनीलचा हा पुढचा चेंडू. पाच बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे ती अथर्व अवेंजर्सला. बॉलिंग मार्कवर आहे तो सूरज आणि ऑन स्ट्राईकला आहे तो सुनील. उत्कृष्ट फटकेबाजी झाली पाहिजे. पुढचा चेंडू सूरजचा 1 बाउन्स. काहीसा न समजलेला चेंडू आणि हा रनआउट होतोय सुनील. थोडासा फंबलिंग झालेला आहे. हॅलो, सुनीलची जागा घेण्यासाठी गेलाय तो अशोक हा फोंडा क्रिकेट असोसिएशन मधला उत्कृष्ट असा बॅट्समन आहे जो षटकार आणि चौकारांसाठी नावाजला जातो. उत्कृष्ट गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो सूरज. सगळ्या प्रेक्षकांनी डोळे लावून ठेवले होते की तिसरा षटक हा लक्ष्मण सावंत घेऊन येईल, परंतु तसं काही झालं नाही. सूरजचा हा पुढचा चेंडू अभिला आणि हा बघूया की 1 धावसंख्यावरती समाधान मानावं लागतंय ते अभिला. हॅलो, याच्यानंतरचा जो सामना होणार आहे रुद्रा द फायटर्स वर्सेस कोस्टल फायटर, या दोन्ही संघामध्ये रुद्रा द फायटर्स ऑलमोस्ट क्वालिफाय फॉर द सेमीफायनल आणि कोस्टल फायटरला संघर्ष करावा लागेल. त्यांना डू ऑर डाय आहे ही मॅच. जिंकल्यास ते क्वालिफाय होतील, अन्यथा रन रेटवर त्यांचं भविष्य ठरवतील चॅम्पियन स्क्वॉडवाले. ए ग्रुपमधून एक चांगलीशी लढत पाहायला मिळेल याच्यानंतरची मॅच. रुद्रा द फायटर्स वर्सेस चॅम्पियन कोस्टल फायटर या दोन्ही संघामध्ये. आणि रुद्रा द फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून इथं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचे सगळे खेळाडू ऑलमोस्ट एक टीम म्हणून खेळत आहेत, त्यामुळे चांगला परफॉर्मन्स होतोय. महेश पाटील स्वतः कप्तान आणि संघमालक